श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा तू माझा प्रिय बाळ असताना कसल्या या चिंतेत आहे. अरे हे सर्व काही दिवस सारखे नाहीत. मला माहीत आहे की कधी कधी कठीण वेळेतूनही तुला तो मार्ग शोधायचा आहे, पण मी बरोबर असताना तुला ते सर्व काही जमणार आहे यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक पाऊल पुढे उचलताना तुझे स्वामी आहे तुझ्यासोबत. मग कसली चिंता. एक एक पाऊल उचलताना मी तुझे साथ देत आहे. तुझा हात धरून मी तुला पुढे नेत आहे. पुढील 5 मिनिटे हा संदेश जर तू ऐकलास तर तू भाग्यशाली ठरशील. माझा प्रिय बाळा, माझ्या वचनावर विश्वास ठेव. तू जे काही संघर्ष आजपर्यंत सहन केले आहे ते पुढे तुला सहन करावे लागणार नाही. सर्व काही योग्य दिशेने येथे समाप्त होत आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, खूप काही काळापासून तू जो काही संघर्ष करत आहेस, जी काही धावपळ करत आहेस, प्रत्येकजण इथे आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत धावण्याच्या शर्यतीत लागला आहे. जे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे ते कोणीही कधीतरी थांबणे आवश्यक आहे. जो कोणी त्या ठिकाणी थांबेल त्याला माझा विसावा प्राप्त होईल. बाळा, मला माहीत आहे की तुम्हाला ते सर्व काही साध्य करायचे आहे, पण जी काही शर्यत आहे ते कुठेही न थांबणारे आहे. स्वामीकडून तुमच्या जीवनात विसावा प्राप्त करण्यासाठी 1111 लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी इज ग्रेट टाईप करा. भाग्यवान ठराल. आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात कुणाची जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. असे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोठेही न संपणार आहे तेव्हा तुम्हाला विसावेचे ठिकाण म्हणजे तुमचे स्वामी माऊली, जे तुम्हाला प्रेमाने जवळ करून तुम्हाला त्या ठिकाणी नेऊ इच्छितात जिथे तुम्हाला अध्यात्माची आवश्यकता आहे. तुमच्या आयुष्यात जिथून पुढे अध्यात्मक जुळेल तिथून तुम्हाला तो विसावा प्राप्त होईल यावर विश्वास ठेवा. देव जेव्हा एक पाऊल तुमच्याकडे उचलतात तेव्हा तुम्ही देवाकडे वळावे. देवाचे ध्यान, चिंतन, मनन करावे, कारण सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही इतकेही धावपळ करून जे काही प्राप्त करता ते सर्व काही धन, वैभव या भूमीवर राहणार आहे. तेव्हा निश्चित राहा आणि देवाचे स्मरण करायला विसरू नका. देवाचे स्मरण हे नित्य ठेवावे. देवाच्या ध्यानात राहावे. स्वामी म्हणतात, जो कोणी इतराचे द्वेष करतात, द्वेष भावनेने इतरांना दुखवण्याचा प्रयत्न करतात, ते कधीही सफलतेने पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितो की देवाचे अस्तित्व हे कणाकणात व्याप्त आहे. स्वामीच्या विचाराशी सहमत असाल तर होय स्वामी आई, तुमच्या विचाराशी मी सहमत आहे असे टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भाग्यवान ठराल. स्थिर आहे तेव्हा देवाकडे वळा. तुम्ही जेव्हा इतरांना काही दुखवतात तेव्हा ते मनात दुखवल्यासारखे होते. तेव्हा जर तुम्ही माझे प्रिय बाळ असाल तर इतरांना दुखवणे सोडून द्या. कुणाच्याही बरोबरी करू नका, कारण जे तुमच्या जवळ आहे ते इतराजवळ नाही आणि जे इतराकडे आहे ते तुमच्याकडे नाही. कारण देव आणि प्रत्येकाला आयुष्यात असे काही दिले आहे जे फक्त ते त्याच्याच आहे. जसे तुमचे ते प्रेमाचे नाते फक्त तुमच्यासाठीच देण्यात आलेले आहे, त्यावर कोणीही दावा करू शकत नाही. तुमच्याजवळ जे काही गुण आहेत त्यावरही कुणीही दावा करू शकत नाही. बाळा, मी प्रत्येकाला बनवताना असे काही निर्माण केले आहे जे त्यात सर्वोत्कृष्ट गुण मी दिले आहेत. ते कुणातही नाहीत, ते कुणातही सारखे नाही. माझ्या प्रत्येक बाळा वेगळा आहे आणि प्रत्येक गुणांनी युक्त असून तो मला अधिक प्रिय आहे. कुणाला त्याचे कार्याची खूप काही मेहनतीची आवड आहे, कुणाला एखाद्याला ते बोलण्याचं आवडत आहे, कोणाला ते एखादे कर्म करण्याचं आवड आहे. प्रत्येकात वेगवेगळी आवड निर्माण करण्यात आले आहे. ते सर्व काही ईश्वराकडून त्याला दिलं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकाने तुमच्यासारखेच केले पाहिजे असे काही नाही.
प्रत्येकात मी गुण आणि खूप काही अशा कला दिल्या आहेत. त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. मी माझ्या प्रत्येक बाळाला सर्वगुण संपन्न केले आहे. त्यातील त्यांनी ते गुण ओळखून आपले कार्य साधावे. जेव्हा तुम्ही ती प्रगती साध्य करू इच्छिता तेव्हा मीही तुम्हाला आशीर्वादासह ते चमत्कार पाठवून तुमचे लौकिकता वाढवत असतो. मला माहीत आहे की तुम्हाला ते दिव्य साधायचे आहे, तर हो, मी तुम्हाला ती मदत देणार आहे. त्यामुळे तुम्ही ते दिव्य साधू शकाल. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या प्रिय मुला, माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या वचनावर देखील विश्वास ठेव. तू जे काही माझ्याकडे मागत आहे ते मी देण्यासाठी इथे आज उपस्थित आहे. आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुला सांगू इच्छितो की तू जी काही इच्छा मनात धरलं आहे ती येणाऱ्या 48 तासात पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तू तुझ्या धावत्या मनाला शांत कर आणि त्याला थोडं आवर घाल. कारण जेव्हा तुम्ही इतकं सर्व काही विचार करतात, खूप काही प्रश्नांनी गुंतात तुमच्या मनात निर्माण करतात, त्यावेळेस मी जेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा ते स्वीकार करताना तुम्ही खूप काही प्रश्नांकित असता. त्यामुळे ते सर्व काही गुंता सोडा, तो प्रश्न सोडा आणि मी जे काही आशीर्वाद तुम्हाला देत आहे ते स्वीकार करा. मी तुमचे जीवन अगदी सहज आणि सोपे करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुमच्या जीवनातील तो कठीण काळ निघून गेला आहे. तुमच्यासाठी इथून पुढे तो संघर्षमय काळ संपला आहे असे म्हणून ते सर्व काही स्वीकार करायला तयार व्हा. कारण आता इथून पुढे तुमच्यासाठी प्रगतीचा वेग वाढणार आहे. तुमची प्रगती अधिक वेगवान गतीने होणार आहे. देवाने ते निश्चित केले आहे. स्वामी म्हणतात, माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही जरी काही ठिकाणी अडकल्यासारखे तुम्हाला वाटत असेल तर खूप काही ठिकाणी तुम्हाला थांबल्यासारखे वाटत असेल, पण त्या क्षणापासून तुमच्या पुढल्या क्षणापासून माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मार्ग दाखवेल जिथे तुम्ही पोचता. तुमची प्रगती साधल्या जाईल. तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहात तो प्रयत्नाचा मार्ग अगदी सोपा करण्यात येत आहे. देव तुमच्यासाठी असा सोपा आणि सहज मार्ग निर्माण करत आहे. त्यावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल. अनेक चमत्कार आणि आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहे. तेव्हा निश्चित राहा आणि तुमचे पाऊल पुढे चालत राहा. देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कार्यासाठी ते प्रबलता, ते ध्येय देत आहे. यावर विश्वास ठेवा आणि आपले पाऊल पुढे चालत राहा. तुमच्या त्या मार्गांना देव गती देऊ इच्छितो ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, तुझ्यासाठी आजपर्यंत ज्या काही लोकांनी नकारात्मक विचार दिले होते ते तू करू शकणार नाही, तू ते साध्य करणार नाही, यावर ते तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहायचे, पण आता मात्र ते सर्व काही निरासन होणार आहे. त्याची दृष्टी तुझ्यापर्यंत येणार नाही, ते वाईट विचार तुझ्यापर्यंत येणार नाही. याची खबरदारी तुमचे स्वामी घेत आहे. यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता, ती प्रार्थना करता, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी तो मार्ग निवडतो आणि तो सहज आणि सोपा करून तुमच्याकडे देतो. स्वामी म्हणतात, तू कितीदा एकट्यात रडला आहेस ते माझे खेरीज कोणालाही ठाऊक नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी असे आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन आलो आहे. त्यासाठी तू माझी प्रार्थना केलं आहे. तुमच्या निराशाच्या भावना नष्ट करण्यासाठी स्वामी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला तो मोठा आशीर्वाद देत आहात. तो मनापासून स्वीकार करा. तुमच्या दिशेने ती प्रगती येत आहे. लवकरच तुम्ही ती आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. देवाने तुमची निवड केली आहे त्या आनंदाच्या बातमीसाठी. तेव्हा आता निश्चित करा, तुमचे कल्याण होणार आहे. ज्यांनी कोणी स्वामी संदेश इथपर्यंत ऐकलं आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमचे कल्याण करणारच आहे. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.
मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.